तर नमस्कार मंडळी, आणि आज आहे 21 मे 2024 आणि आपण आता आलेलो आहोत चेराई बीचला. तर आजचा प्लॅन असा आहे की आज जायचं आहे आणि जे कोचीचा जो एरिया आहे तो आज एक्सप्लोर करायचा. हा तुम्ही बघाल तर समोर इकडचा रूफ टॉप हे आहे, इकडे असं बसायला वगैरे जागा गेली आहे आणि समोरच एकदम बीच आहे. आता आपण इकडे लोकल एक टॅक्सी केली आहे, ती करून आता आपण जाऊ आणि बघू डिफरंट पॉईंट्स. तर नमस्कार मंडळी, आणि आज आहे 22 मे. 22 मे काय बोलतो मी मगाशी 21 बोलतो. तर नमस्कार मंडळी, तर वेळेचं ॲक्च्युली आता ट्रॅव्हल करताना जरासं भान कळत नाही कोणतं तारीख काय वगैरे. तर आज आहे 22 मे, डे 5 2024 आणि आता आपण चाललेलो आहोत कोचीचं भ्रमंती करायला. आणि आपण इकडे एक लोकल टॅक्सी स्टँड आहे, तिकडनं टॅक्सी हायर केलेली आहे. 9 तासाचे 3,500 रुपये आणि नंतरचे प्रत्येकी काहीतरी एक्स्ट्रा झाले तर काहीतरी ते होणारच आहे 150 रुपये. आणि 10-12 पॉईंट्स आहेत, म्युझियम, चर्च, फोर्ट, नंतर कटकली आपण बघणार. असा सगळा हा प्रोग्राम आहे आजचा. ऑलमोस्ट परत येईपर्यंत 8 वगैरे 8 तरी वाटतील, मला तरी असं वाटतं. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. हे तुम्ही साईडला सगळं बघितलं ना, हे आहेत फिश फार्मिंग इकडे करतात. प्रॉन्स आणि जे छोटे छोटे मासे आहेत ते करतात इकडे. काय काय ठिकाणी असं दलदल झालेलं आहे कोणाला, पण पुढे तुम्ही बघितलं तर मोठं होतं एकदम. 18,000 रुपये दिले. This is basically an architectural museum. 3 floors. 3 floors are in 3 different structures: Malabar, Kochi, Travancore, the northern, central and southern part of Kerala. More than 40,000 artifacts are exhibited. It is all collected by one person. The name of the person is Mr. George J. Taliath. His 40 years of effort is a complete museum. The speciality of the building is this is a newly constructed building, just 16 years old. But the structures like the ceilings, windows, doors, staircases, everything is collected and reassembled. So within 3 floors, it's like a Kerala culture you're going to experience. Thank you. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघाल तर हे जे आहे हे इकडचं म्युझियम आहे. ओके, आणि खूप छान आहे, म्हणजे जबरदस्त आहेत सगळे एन्शियंट जे काय आहे आर्टिफॅक्ट्स वगैरे ते सगळं केलेलं आहे. म्हणजे हा असं तुम्ही बघाल ते हँगिंग ऑइल लॅम्प, मुलक्कली स्टोन, नंदी, हे लाकडाचे एलिफंट्स, हे जे आहे हे पण एलिफंट्स. वरती सगळे पेंटिंग लावलेले आहे. ते पेंटिंग मग मला वाटतं 100 वर्षे जुनं आहे. ही गॉडेस दुर्गा. इकडे सगळे हे आहेत ढोल नगाडे. हा तुम्ही बघितलं तर हा धनुष्यबाण आहे. तिरपा करू नका. नाही, हे बघा ही लाईन आहे ना, तुम्ही तिरपा केलेत ना, ही तिरप होती आहे बघा. आणि
सगळे वाद्य, हे गरुडाचं मूर्ती आहे, डिफरंट. हे नरसिंह अवतार, याली, हां रुबी आहे ते, लॉर्ड विष्णूच आहे ते. वरती सगळे हे आहेत त्याचे सगळे फोटोज. सगळं पिरियड हे जे आहे 15व्या शतकातलं आहे, म्हणजे 16, 17, 18, 19, 20, 21, म्हणजे हे जनरली 500 वर्षाचं आहे ना. तेव्हा लिहिलं आहे सगळं. हे रोजवूड आहे, म्हणजे हे आहे हे बघ ना किती पॉलिश करून, पॉलिश्ड आहे एकदम. इव्हन हा दरवाजा पण आहे, हा दरवाजा पण तो ट्रेडिशनल दरवाजा आहे. त्याची लॉक बघ कशी देऊ, हा लॉक आहे. हे सगळं ही मेकॅनिझम बघायची. स्वान आहे, स्वान. काय काय जे नाही हे जे हे आहेत मुखवटे वगैरे आहेत सगळे, हे ना हे बेस्ट फ्रेंड, म्हणजे जे आर्मी वगैरेला वाढतात तसं आहे ते सगळं. काय मगर आहे ती, ही डोली आहे, ही डोली सगळी. ही बघ, ही पण आहे ना, हे बेड आहे. हां अगं डोली, ही बघ ही डोली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं पण आहे. 17व्या शतकातलं आहे. हां काय काय याच्यामध्ये इस्लामिक रायटिंग पण आहे आतमध्ये. हां अरे हो, ईस्ट इंडिया कंपनीच आहे. फायर टॉर्च. आर्म बॉक्स कंस्ट्रक्टिंग एक्झाम्पल ऑफ ट्रेडिशनल क्राफ्टमॅनशिप बॉक्स कार्विंग वुडन. काय साईज आहे बघ त्याची, काय बुल हेड आहे. हवा हे पण डोळे इकडे आहेत. 2 आहेत आणि एक सोडून 2 आहेत. फोटो पण काढा का छान. हां मग हो. तर हा तुम्ही बघितलात तर हा ट्रेडिशनल तिकडचा एंट्रन्स आहे. कार्विंग वगैरे मस्त आहे असं आहे. आणि इकडे सगळी लॅम्प्स ठेवले आहेत. काही 18व्या शतकातली. हे तर बघितलं तर हे 1000 BC आहे. 1000 BC म्हणजे केवढं जुनं झालं हे सगळं. आता आपण जाणार आहोत दुसऱ्या एरियामध्ये. आता हे जे आहे हे इस्लामिक आहे. वरती पण बघाल तर तुम्ही बैलाचे सगळे तोंड वगैरे सगळे आहे. नंदी आहे, नंदीचे हे आहे.
कृष्णा कृष्णा पण ठेवतो. रोमन हेड गणपतीची मूर्ती 17वी शतकातली आहे ही. 17. हे पण गणपतीचं बघत असतात. तर हे तुम्ही बघितलं इकडे सगळीकडे पेंटिंग्स आहेत सगळीकडे. हे सगळं पेंटिंग्स. हे इकडे विष्णूचा अवतार, तंजाऊर जे हे होतं स्टेट ते आहे. तंजाऊर स्कूल ऑफ आर्ट 18th सेंचुरी. गार्गी हे सगळे पेंटिंगचे काढे, हे सगळे जबरदस्त आहे. सगळं बघ. सोनं नाही, हे नॅचरल हे आहे. हे जी पेंटिंग आहे ही शोला जी डायनेस्टी आहे त्याची आहे आणि ती 12व्या शतकातली आहे. विचार कर, 12th सेंचुरी गार्गी, विचार कर. हे पण सगळे खूप खूप जुने आहेत एकदम. आज सगळं BC असतं. हे सगळे आहे ग्लास पेंटिंग्स आहेत. सगळे ग्लास पेंटिंग आहे ना. ह्याच्या खाली ह्याच्या पाठी ॲक्च्युली ग्लास आहे आणि ग्लास पेंट केलेलं. हां, जे आपण जे जनरली करतो ते. पण ते 19th सेंचुरीमधले, म्हणजे विचार करा तुम्ही किती आहेत जुनी असतील ते. रेझरेक्ट, हां रेझरेक्ट केलेले असेल ते असणार. नाही पण ते दिसते बघ ना, हे बघ ना, दिसते बघ. हे सगळे ओल्ड पॉर्सलिन सिरॅमिक्स आहेत. आणि हे तर आहेत, हे म्हणे असं लिहिलं इकडे 2000 वर्ष जुनी आहेत सगळे. हे सगळे रिमेन्स आहेत. हे काय याच्यामध्ये रिमेन्समध्ये असं लिहिलेलं आहे की 4000 BC आहे. 4000 BC म्हणजे 400 BC म्हणजे खूपच जुनं झालं. हां ते रिमेन्स आहेत ते सगळे. हे सगळे केरोसिन लॅम्प्स, हे सगळे बॉक्सेस, केरोसिन लॅम्प, हे सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सगळे. अँटिक, हे अँटिक हुक्का आहे. हुक्का मटेरियल सगळं. हे सगळं सिगरेट ओढण्याचे सगळं हे आहे. हे छोटे छोटे हत्यार आहेत बघ, थोडी मस्त. हे बघ कोंब. हँडीक्राफ्ट. हे ऑइल लॅम्प्स जुने जुने. काही केरोसिनचे लॅम्प्स आहेत. हे डिफरंट टाईपचे अडकीत ते. हे ज्वेलरी बॉक्सेस. वेट बॅलन्सिंग मशीन्स. आणि हे इकडे जे पारंपरिक जे नृत्य होतात त्याचे हे पेंटिंग्स आहेत. डिफरंट फेसला हे ॲक्च्युली असं पेंट करतात. नाही हे त्यांनी पेंटिंग दाखवलं की असं, म्हणजे डिफरंट टाईपचे पेंटिंग येते. हे वेस्ट बेल्ट हे हाताला बांधायचं आहे. अच्छा.
तो वेस्ट बेल्ट आहे ना तो हां. तुम्ही हातात घालते. हे इकडे 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 कडे टाईप. हे बघ ही आहे. हां. हे बघ बूमरँग आहे ना सगळे हातेरा बघ केवढी. लॉक बघ लॉक नाही बघा. हवं. हे बघ हे स्टिक्स हां हां हां. माणसांची वॉकिंग स्टिक्स. जेंट्सची झाली वाटतं. ही दुसरे गेस्ट आलेच वाटतं. काय आहे म्हणता? पंच आहे काय? बघा जरा सिनेमा काय करतो. एखादं माझं गाडी मी माझा होतो. ॲस्ट्रॉलॉजी हे सगळं ॲस्ट्रॉलॉजी आहे बरोबर. शंकर पार्वती. आला चांगला पाचच्या लोकांना काढून टाका. हे ह्यांनी हे जे आहे ह्यांनी बनवलं आहे असे सगळं कलेक्शन ह्यांचं आहे सगळं. तर हे तुम्ही बघितलं तर हे 1880चं आहे. महाराष्ट्रीयन पोर्ट्रेट ऑइल पेंटिंग आहे. आता आपण जाणार आहोत पहिल्या माळ्यावरती. आणि इकडे पण सगळं काय काय आहे. Is Sandeep pen, which is completely hand carved and custom made. South Indian dance costumes and jewelries are exhibited around the cabinet. Here, in this center portion for sale, excess collection we are selling to raising fund for the museum. So if you like to buy something, buy and support please. This way. शॅडो पपेट आहे. हे पपेट्स आहे. पपेट पार्टी ते हे आहे. सगळे ऑर्नामेंट्स. गार्गी हे जरा काढ. हे आहे ट्रेडिशनल कथाकलीचे ड्रेसेस. हे सगळे 1 2 3 4 5 हे सगळे त्यांचे ड्रेसेस आहेत. ते संध्याकाळी आपण बघू. ते सगळं वूड कार्विंग आहेत वरचे सगळे. केळ्याचं घड. कुमट्टिकली आर्ट ऑफ केरला. हे सगळं हे सगळं हाताचं आहे ॲक्च्युली. हे सगळं आहे ना हे सगळं हाताने केलेलं आहेत सगळं. मास्क फोटो आहे माझा फेस नाही फक्त फेस ते पेंटिंग आहे. पेंटिंग आहे ही सगळी. आणि हे सगळं हे आहे मास्क सगळं. तर आता आपण परत सेकंड फ्लोअरला जाणार. आणि तिकडे तुम्ही बघाल तर पेंटिंग्स पेंटिंग्स आहेत. हे सगळं वुडन आहे.
completely wood. It's an interlocking system, two wood locking system. Surrounded by 253 mural paintings describing Kerala arts, Ramayana, Mahabharata story. On the ceiling there are 333 carvings representing 333 millions of Hindu god and gods. Ceiling is from 18th century. It's a part of a Koothambala. Koothambala means dancing hall. The original ceiling of a dancing hall from Kavani. And here we have a brand launching exhibition going on. Beautiful sarees, salwars, shirts. Just give it this way. इकडे इकडे सुरभी पुढे पुढे जा थांब. आता आपण एक्झिट करतो आहे हे म्युझियमचा. चांगला एक्सपिरियन्स होता. आणि इकडे पण थोडंसं काय काय लोकांनी ठेवलं आहे. आणि तुम्ही हे बघितलं तर हा एक्सटर्नल कसा आहे असा आहे. आणि केरला फ्लोक आर्ट म्युझियम तिवरा कोची आणि यांचे हे जॉर्ज हे जे आहेत हे फाउंडर आहेत.